वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार। शिवाय आसावरी हे सगळं स्वतःच्या मनाने करते का हर्षवर्धन तिला करायला भाग पाडतोय? विठाबाईच्या मुलीला मी शाळेतून काढून टाकणार नाही, कितीही विरोध झाला तरी चालेल। मी फोन एवढ्यासाठी केला होता की शार्दूलसाठी आपल्याला एक ट्रेनर हवा होता ना, त्याची सोय झाली। वाकड्या मार्गाने जाणं मला पटत नाही आणि जमतही नाही। एका इसमाला फक्त शोधून काढायचे एवढे पैसे? फक्त एवढंच नाही, तुला माझी 2 कामं करायची आहेत। ज्या माणसाला सर्वस्व दिलं, ज्याच्यावर सगळ्यात जास्ती विश्वास टाकला, त्यांनीच विश्वासघात केला। संगीता, काय काय करतेस तू? दिवस मोजते। DNA टेस्टचे रिपोर्ट याला 2च दिवस राहिलेत। संगीता, अगं तू जर असंच टेन्शन घेत राहिलीस ना तर बघा, याआधी 2दा मी माझं बाळ गमावून बसले आणि पुन्हा तिसऱ्यांदाही तसंच होईल अशी भीती वाटते मला। ती वाटतच राहणार। संगीता, मी देवाला नवस बोलली, उपासही सुरू केलेत। आता ह्या वेळेला मला माझ्या बाळाला नाही गमवायचंय, कुठल्याही परिस्थितीत नाही। संगीता, हे बघ, माझे देवावर तेवढाच विश्वास आहे जितका तुझा आहे। आजवर प्रत्येक संकटाच्या वेळी देवाने आपल्याला मदतच केली आहे। मला खुनाच्या आरोपातून वाचवलं, तुझा जीव वाचवला। माझी खात्री आहे की तू ह्यावेळी तसंच करेल, आपल्या पाठीशी उभा राहील। संगीता, याआधी 2 वेळा तू मातृत्वाला मोकलीस, पण आता नाही। आता तसं होणार नाही संगीता, खरंच माझी खात्री आहे तसं नाही होणार। शार्दूल आपल्याकडेच राहील, माझी खात्री आहे। बस 2 दिवस, 2 दिवसाचा प्रश्न आहे। सगळं ठीक होईल संयोगिता, सगळं ठीक होईल। आई, काय ग? अगं शार्दूलसाठी ट्रेनर येणार आहे एक। ट्रेनर? हो, डॉक्टर सानेच पाठवणार आहेत तिला। तिला म्हणजे कोणी मुलगी आहे का? हो, काय, हा शिल्पा दभारे नाव आहे तिचं, डॉक्टरांच्याच ओळखीची आहे ती। आजपासून शार्दूलला ट्रेनिंग देईल। का म्हणजे? नाही, म्हणजे मला असं म्हणायचं की शार्दूल रावांकडून जे काही व्यायाम करून घ्यायचेत ना ते आपण करून घेऊ ना, त्याच्यासाठी बाहेरचं कोणी कशाला यायला पाहिजे? आई, अगं तिला आपल्यापेक्षा नक्कीच जास्त कळत असेल म्हणून डॉक्टर तिला इथे पाठवतायत ना। शिवाय ती शार्दूलला जास्त चांगल्या पद्धतीने शिकवू शकेल। हो, पण काय भरोसा ना कोण असेल, कशी असेल? म्हणजे हे बघ, आता ह्याच्यात तर तू वेगळा अर्थ काढू नकोस, पण मला आपलं बोलायचं आहे। हे बघ, शार्दूल रावांना जे काही व्यायाम करून घ्यायचेत ना त्याच्यासाठी एखादा पुरुष माणूस नाही का येऊ शकणार? काय प्रॉब्लेम काय आहे तुझा? ती आली तर काय हरकत आहे? प्रॉब्लेम आहे नाही, पण निर्माण होऊ शकतो ना। आता तुला आपण काय या विषयावर बोलतोय?
शार्दूलसाठी एक नवीन ट्रेनर येणार आहे एवढंच मला तुला सांगायचं होतं आणि ते मी सांगितलंय. बस. काऊन होता त्या आखाड्यात पहिल्याच डावात चीत झालेल्या पैलवानावानी चेहरा कोण पाडला तुमचा? अहो काय झालं तात्या? नाही म्हणजे मास्तरशी बोलला का नाही तुम्ही? बोललो. मग काय म्हणाले ते? अरे चकिया, आपल्या नशिबात सगळे हरिश्चंद्राची तावलात येतात. अरे अरे किती लाळ घोटली त्याच्या मोर, मानमिन्नत्या केल्या. हा फक्त पायावर लोटांगण घालायचं बाकी होतं. पण तो मास्तरड्या काय माझं काम करायला तयार नाही. मी सांगितलं होतं तुम्हाला, पण तुम्ही ऐकांतवा ना. तुम्ही तर मलाच ज्ञान पाजत होता. तो मास्तर आपलं काही काम करणार नाहीये, काही कामाचा माणूस नाहीये तो. मला तर या गावात त्याचा येण्याचा हेतूच काहीतरी वेगळा दिसतोय. हे मात्र खरं आहे बरं का. अरे आजकाल त्या इटाच्या घरी लय रेग्युलर जाणं येणं आहे त्याचं. मग आता सुधीक पाहिलं ना मी त्याला तिथं. बघितलं तात्या, हा मास्तर गावात येऊन काहीतरी वेगळाच गेम खेळून राहिला. तात्या पण म्या नाही होऊ देणार असं. चायला आजवर आपण तिथं दळण दळत होतो आणि आता हा आलाय आयत्या पिठावर रेगोट्या ओढायला. बघा म्या काय करतो ते. नाही त्या मास्तराले उघडा पाडला अख्ख्या गावासमोर तर नाव नाही सांगणार. काय चक्या चक्या वाणी. हॅलो. हां हर्षदा, कुठे आहेस? कुठे असणार आहे? घरी आहे. अगं मी म्हणत होतो की आपण कुठेतरी जायचं का जेवायला? का? काय अगं बरेच दिवसात आपण कुठे गेलो नाही ना. आमच्या ऑफिसच्या इथे एक नवीन रेस्टॉरंट ओपन झालंय, आपण तिथे जाऊया. तिथली फूड क्वालिटी पण खूप छान आहे. कशाला उगीच बाहेर जाऊन पैसे खर्च करायचे? हर्षदा तू तर कंजूस आहेस. अरे कितीचा खर्च येणार आहे आपल्याला? आधी तसं नाही, पण ते काय नाही, आपण जायचं म्हणजे जायचं. हे बघ मी घरी येतो, तू तयार राहा लवकर. का असं करतेस? तूच इकडे येतेस. नाही नको, तूच इकडे मला घ्यायला. बरोबर जाऊ आपण. ओके ठीक आहे, मी पोचतो घरी, तू तयार राहा. ओके बाय. त्याची गाडी पण तो तर मुंबईला गेला. पूर्णा, ए पूर्णा. गुरुजी तुम्ही? मी आयला बोलते. आये ए आये. अगं बाई गुरुजी, अहो बसा की. नाही जा पोरी चहा टाक. नाही, चहा वगैरे काही नको. मी एक महत्वाचा निरोप तुम्हाला सांगायला आलोय. उद्यापासून या गावात शाळा सुरू होतीये. पूर्णाला तुम्ही तिथे शिकायला पाठवा. वय पर गुरुजी. काय झालं? काही अडचण आहे का? नाही म्हणजे ह्या आधी या विषयावर बोलणं झालंय आपलं. तेव्हा पूर्ण शाळेत आली तर काहीही होणार नाही. माझ्यावर विश्वास आहे ना? वय पर कसं आहे ना विठाबाई, मुलं जेव्हा शाळेत शिकायला येतात ना, तेव्हा ते फक्त गुरुकडूनच नाही तर आपल्या आजूबाजूच्या सवंगड्यांकडूनही खूप काही शिकतात. आपल्यासोबतची सगळी मुलं अभ्यास करतायत, शिकतायत हे बघून त्यांचाही उत्साह वाढतो, शिक्षणाची आवड निर्माण होते. आणि म्हणून पूर्णानी शाळेत शिकायला यावं असं मला वाटतं. वय पर गाववाल्यांचं काय? अहो तमास गिरणीच्या पोरी बरोबर ते त्यांच्या पोरांना शिकायला नाही पाठवणार गुरुजी. अहो माग जवळच्याच एका शाळेत मी आईचा दाखला करायला गेले होते. अहो तिथल्या लोकांनी नाही नाही ते प्रश्न विचारले मला. ह्या मुलीचा बाप कोण असं नाही विचारलं, तर हिचे बाप किती असं विचारलं त्यांनी मला. आता तुम्हीच सांगा
असलं वाईट अनुभव गाठीशी असल्यावर मग ईशाची परीक्षा घ्यायची कशाला? जगाने तुम्हाला काय विचारलं याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. मी आता तुम्हाला जे विचारतोय त्याचं उत्तर मला हवंय. तुम्हाला तुमच्या मुलीला खूप शिकवायचं आहे ना? तिला डॉक्टर किंवा इंजिनियर करायचं आहे ना? वाय गुरुजी. झालं तर मग जगाचा विचार करू नका. आपल्या मुलीचा, तिच्या शिक्षणाचा विचार करा. उद्यापासून शाळा सुरू होते. हिला शाळेत पाठवा. पूर्ण शाळेत आहे म्हणून इतर कोणी जर आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नसतील तरी चालेल. मला काही फरक पडणार नाही. माझी शाळा तशीच सुरू राहील आणि पूर्ण तिथेच शिकेल हा माझा शब्द आहे. उद्यापासून शाळेत येतो मी. सचिन, तुम्ही केलेल्या DNA टेस्टचा रिपोर्ट तुम्हाला कधी मिळणार आहे? उद्या. उद्याच आमचा आणि आमच्या नशिबाचा निकाल लागणार आहे. जर शार्दूल हर्षवर्धनचा मुलगा आहे हे सिद्ध झालं तर आसावरी अडॉप्शन प्रोसिजरमध्ये अडचण निर्माण करू शकते. मला हेच कळत नाही, हे सगळं असं का होतंय? तुम्हाला जर का हक्काचं सुख मिळत असेल तर त्यात अशी विघ्न काय येत आहेत, आणि तेही आसावरीमुळे? बाबा, संकट येतं तेव्हा ते ठरवून येत नाही की कुठल्या स्वरूपात येणार आहे. कधी कधी आपली जवळची माणसं सुद्धा आपल्या त्रासाचं कारण बनू शकतात. सचिन, पण तू खचून जाऊ नकोस. माणूस खंबीर असेल ना तर तो कुठल्याही संकटाला तोंड देऊ शकतो. बाबा, आतापर्यंत मी इतक्या संकटांना तोंड दिलंय ना की आता माझं मन दगडासारखं कठोर बनलंय. आता ते नाही डगमगणार. फार फार तर काय होईल बाबा? आसावरी शार्दूलला तिच्या घरी घेऊन जाईल. शार्दूल आपल्याकडे राहणार नाही. पण बाबा, त्यांनी आमच्या मनात जे घर केलंय तिथून त्याला कोणीच हलवू शकत नाही. कोणीच नाही. हा, आता कायदेशीररित्या तो आमचा मुलगा म्हणून आमच्याकडे राहतो की नाही हा नंतरचा मुद्दा आहे. पण आम्हाला त्याच्यावर आई बापासारखं प्रेम करण्यापासून कोणीच, कुठलाच कायदा, कुठलाच कोर्ट थांबवू शकत नाही बाबा. कधीच नाही. बरोबर आहे बेटा. एखाद्या वेळेस रक्ताचं नातं तुटू शकतं, पण मनाचं नातं कायम तसंच राहतं आयुष्यभर. सगळं ठीक होईल बेटा, सगळं ठीक होईल. पूर्णे, काय ग? झाली का कविता पाठ? बाय, झाली. मग तुझ्यासाठी एक बक्षीस आणले मी. बक्षीस? कसलं? तू म्हणत होतीस ना तुझं दप्तर फाटले म्हणून. मग तुझ्यासाठी हे नवीन दप्तर तालुक्यासनं मागवले. अय्या, खरंच की? आणि त्यात वह्या पुस्तकं बी आहेत. आई तो खूप छान आहे. पुरे झालं, लई लाड देऊ नकस. हे बघ, हे दप्तर घेऊन रोज शाळेत जायचं, खूप शिकायचं.
ते मोहिते गुरुजी लई चांगलं माणूस आहेत. अगं त्यांच्या हाताखाली शिकशील तर तुझ्या आयुष्याचं भलं होईल बघ. आणि तू मग फार मोठी कलेक्टर हो. कलेक्टर? होय कलेक्टर. अगं पूर्णे, मी ऐकलंय आजकाल आम्हा तमासगिरणीचा सत्कार सरकार करताय आणि ते बी कलेक्टरच्या हातनं. आणि मला माझा सत्कार तुझ्या हातनंच करून घ्यायचा आहे बघ. तू अशी मोठी कलेक्टर झालीस की मी तुला असा सलाम ठोकीन आणि मग थेट मी पंढरीच्या वारीला जाईन. पंढरीच्या वारीला? वय पंढरीच्या वारीला. तिथं जाऊन विठ्ठलासमोर भजन गाईन. विठ्ठलाला म्हणेन, बा विठ्ठला, या इठाच्या जन्माचं सार्थक झालं बघ. तिच्या मनात आता कसली बी इच्छा राहिली नाही. उरलेलं आयुष्य तुझ्या भजनात कीर्तनात घालवीन आणि तुझ्या पायरीवरच शेवटचा श्वास घेईन. आई. अगं पोरी, तुझ्या आईच्या मनात आता एवढीच इच्छा आहे बघ. बस तिला काय बी न ग. बर, तू अभ्यास कर, अगदी मन लावून अभ्यास कर. हा, मी स्वयंपाकाचं बघते. चल. आधी चल चहा घे पटकन आणि तयार हो. मी तयार आहे, आपण लगेच निघूयात. आधी तुझ्याशी बोलतेय मी. कपडे बदलायचे नाहीत का तुला? हो. काय झालंय आधी? आल्यापासून बघते मी एकटक कुठेतरी तंद्री लावून बसलायस तू. लक्ष आहे का मी काय बोलते? नाही, काही नाही. काय झालं? ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम झालाय का? नाही ग, काही नाही. अरे मग काय झालंय? एवढं कसलं टेन्शन आलंय तुला? तसं काही नाहीये ग. चल निघूया आपण. आधी एक मिनिट. जे काय झालंय ते मला खरं खरं सांग. बघ, मी काय फक्त तुझी बायको नाहीये, तुझी एक चांगली मैत्रीण पण आहे. हो ना? काय झालंय? हर्षदा, मी आज ऑफिसमधून येत होतो ना, तेव्हा काय? तेव्हा मला दादाची गाडी दिसली. काय? हो, त्याचीच गाडी होती. गाडीची काच लावली होती, त्यामुळे मला आत कोण हे कळलं नाही. शिवाय गाडी खूप वेगात होती. मला काही कळायच्या आतच गाडी निघून गेली. दादा मुंबईला गेलाय, गाडी सोबत घेऊन गेलाय. मग त्याची गाडी चंद्रपुरात कशी? अरे तशा बऱ्याच गाड्या असतील ना चंद्रपुरात, त्यातलीच एखादी दिसली असेल तुला. अगं हो, पण नंबर तर सारखा नसतो ना. तूच म्हणालास ना गाडी खूप वेगात होती म्हणून. नंबर बघताना काहीतरी चूक झाली असेल तुझ्याकडून. नाही ग, तीच गाडी होती. कदाचित असली तर असू दे. खरं तर हर्षवर्धन भोसले नावाचा माणूस जगाच्या पाठीवर कुठे आहे त्यांनी मला काहीच फरक पडत नाही. हा, पण ह्या कारणाने तू आपला आजचा प्लॅन कॅन्सल करणार असशील तर मात्र पडेल. नाही बाबा, जाऊया आपण. चहा गरम करून आण. तर मी आलोच. आधी म्हणतोय ते खरं असेल तर दादा मुंबईला गेले नाही,
मग कुठे गेले असते?